जळगाव येथून मोठी बातमी समोर आली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले। जळगाव येथील फार्मसी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाईबाबत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे। जळगाव येथील गुलाबराव देवकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटरमधील 20 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत महाविद्यालय प्राचार्याकडून झालेली मारहाण व सार्वजनिक अपमानाचा उल्लेख केल्याचे म्हटले जात आहे। ही घटना अत्यंत गंभीर असून संपूर्ण विद्यार्थी समुदायामध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता, मानसिक स्वास्थ्य आणि सन्मान अबाधित ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। अशा प्रकारची घटना घडणे हे शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत चिंताजनक आहे असे निवेदनात म्हटले आहे। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुढील मागण्या केल्या आहेत। त्यात प्रामुख्याने संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी तात्काळ करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य व तक्रार निवारण यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी करावी। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये आचारसंहितेचे कठोर पालन सुनिश्चित करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून या प्रकरणात तातडीने न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा प्रशासनाला सामान्य विद्यार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असे देखील निवेदनात म्हटले आहे। त्याचप्रमाणे आताच मिळालेल्या माहितीनुसार विद्यालयाच्या प्राचार्याला निलंबित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे। अशा प्राचार्याचं करायचं काय? अशा प्राचार्याचं करायचं काय? हम हमारा हक मांगते नहीं, किसी से भीख मांगते। हम हमारा हक मांगते। झूठे मारो सालों को, शिक्षा के दलालों को, झूठे मारो सालों को। प्राचार्य हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो, प्राचार्य हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो।